अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सूर्य उगवला नाही तर। सूर्य हा पृथ्वीवरचा एक महत्त्वाचा घटक आहे। सूर्य हा ऊर्जेचा व उष्णतेचा अमर्यादित स्रोत मानला जातो। सूर्यापासूनच आपल्याला प्रकाश व सौर ऊर्जा मिळते। सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये उभा राहायला मला खूप आवडते। एकदा आकाशात सूर्याकडे पाहत असताना माझ्या मनात विचार आला की सूर्य उगवलाच नाही तर। खरंच सूर्य उगवला नाही तर दिवस उजाडणार नाही। दिवस उजाडला नाही तर आपण तसेच झोपी राहीन। झोपेतून जागे झालो तरी सर्वत्र अंधार असल्यामुळे आपण पुढची कामे करू शकणार नाही। घरट्यातील पक्षी जागे होतील पण ते अंधारामुळे उडू शकणार नाहीत। सूर्य उगवला नाही तर सकाळचे कोवळ्या सूर्यप्रकाशातील नैसर्गिक सौंदर्य आपल्याला अनुभवायला मिळणार नाही। दररोजप्रमाणे कोंबडा आरवणार नाही। गोठ्यातील गुरेवासरे हंबरणार नाहीत। एकंदरीत सगळीकडे अंधार असल्यामुळे वातावरणातील चैतन्य हरवून जाईल। दिवस उजाडला नाही तर दुकाने बाजारपेठा भरणार नाहीत। रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसणार नाही। खरेदी विक्रीचे व्यवहार होणार नाहीत। अंधारामुळे सर्व ठिकाणी शांतता राहील। सूर्य उगवला नाही तर पृथ्वीवरील सजीवसृष्टी जगू शकणार नाही, कारण सजीवसृष्टीला जगण्यासाठी अन्न आणि पाण्याची आवश्यकता असते। पृथ्वीवरील झाडे सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करतात। सूर्यप्रकाश मिळाला नाही तर झाडे अन्न तयार करू शकणार नाहीत। झाडे, फुले, फळे, पाने फुलणार नाहीत। सूर्यप्रकाश न मिळाल्याने शेती पिकणार नाही। अन्नाअभावी मानव प्राणी मृत्यू पावतील। सूर्य उगवला नाही तर सूर्यप्रकाशाअभावी पाण्याची वाफ होणार नाही। पाण्याचे बाष्पीभवन झाले नाही तर ढग तयार होणार नाहीत, त्यामुळे पाऊस पडणार नाही। पृथ्वीवर पाऊस पडला नाही तर प्यायला पाणी मिळणार नाही। पाण्याअभावी सर्व सजीवसृष्टी नष्ट पावेल। सर्व निसर्गचक्र कोलमडून पडेल। सूर्य उगवला नाही तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यापैकी कोणताच ऋतू आपल्याला अनुभवायला मिळणार नाही। आपल्याला अनुभवायला मिळेल तो फक्त अंधार। सूर्याच्या कोवळ्या किरणांपासून आपल्याला जीवनसत्व ड मिळते। जीवनसत्व ड ने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते। आपल्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही तर आपल्या शरीराला ऊर्जा मिळणार नाही। सूर्य हा निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे। सूर्याचे मावळणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच सूर्याचे उगवणेही महत्त्वाचे आहे। सूर्य उगवला नाही तर या एकाच विचाराने त्याचे अनेक दुष्परिणाम माझ्या मनात येऊन गेले। निसर्गाविना मनुष्य हा अपूर्ण आहे। निसर्गाचे मनभर कौतुक इतकेच वाटले की निसर्ग आपले कर्तव्य वेळोवेळी पार पाडतो। निसर्गाच्या नियमामुळे पृथ्वीवर सजीवसृष्टी अस्तित्वात आहे, म्हणून निसर्गाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे।